कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिक्षणाचे संस्कारपीठ म्हणून बहुचर्चित असलेले आदर्श गुरुकुल शिक्षण संकुलमध्ये आदर्श गुरुकुल व ग्रीन व्हॅली विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षातील सर्व नवागत विद्यार्थ्यांचे लेझिम व झांज पथकाच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आले। यावेळी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सर्व क्रीडा शिक्षकांनी योगाचे विविध आसने व सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके सादर करून वर्षातील सर्वात मोठ्या आरोग्यदायी दिनाची सुरुवात केली। गुरुकुल शिक्षण संकुलाच्या सचिव व गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ MG घुगरे यांनी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे पंचारती ओवाळून औक्षण केले। तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मुलांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करीत वाजत गाजत आनंददायी वातावरणामध्ये मुलांचे स्वागत केले। विद्यालयाच्या सांस्कृतिक भवनामध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनींना आदर्श परिपाठ सादर केला। या प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्प देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असा नृत्याविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास आकर्षण म्हणून मोटू पतलू जोकर वेशभूषेतील आकर्षण भावल्याने विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले। या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका MD घुगरे या स्वागत सोहळ्यामध्ये विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर DS घोगरे, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक RB शिवई, विद्यालयाचे पर्यवेक्षक HG जाधव, प्रशासक AD खोदरे, MM चौगले तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारा न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर। आज इंटरनॅशनल योगा दिवस। जगभरात योगा दिन साजरा केला जातो, पण गुरुकुल परिवारामध्ये नेहमीच योगा दिवस साजरा केला जातो। सकाळीच आज योगा दिवस साजरा केलेला आहे। सर्वच विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर आज नवीन विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घेतलेला आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांचा स्वागताचा उत्सव आम्ही आज साजरा करत आहोत। त्याची ही जय्यत तयारी केलेली आहे। गुरुकुलाचं एक ब्रीद वाक्य आहे, शिक्षणासाठी या आणि सेवेसाठी जा। म्हणूनच आजवर हजारो विद्यार्थी गुरुकुल परिवारातून आपला शिक्षणाचा आणि समाजसेवेचा ठसा उमटवत आहेत। त्यामध्ये मला अभिमानानं नाव घ्यावंसं वाटतं की शुभम यादव या विद्यार्थ्यानं इस्रोमध्ये आपली कामगिरी बजावलेली आहे। आज जे अनेक विद्यार्थी खेळाच्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, त्याचबरोबर सायंटिस्ट म्हणून आणि समाजामध्ये चांगले प्रगतिशील शेतकरी, चांगला उद्योजक आणि चांगला इंजिनियर म्हणून, चांगले डॉक्टर म्हणून आपलं नाव उज्ज्वल करत आहेत, हे या गुरुकुलाचे सर्वात महत्त्वाचं श्रेय आहे। धन्यवाद। आदर्श गुरुकुल अकॅडमी मिंची संचलित आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव या दोन्ही शाळा या कॅम्पसमध्ये भरतात। गुरुकुल नावाची संकल्पना पूर्वीपासून या देशामध्ये चालत आलेली आहे। या संकल्पनेचाच आधार घेऊन गुरुकुल पद्धतीनं मुलांनी निवासी शाळेमध्ये राहावं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत आणि व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा हा उद्देश ठेवून खरं तर या संकुलाची स्थापना करण्यात आलेली आहे। गेल्या 20 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून ही शाळा आज समाजाच्या समोर येताना दिसते आहे। खरं पाहिलं तर सूर्यनमस्कार घालून शिवजयंती साजरी करणं हा एक आगळावेगळा उपक्रम या शाळेनं घेतला आणि बुक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्याची नोंद झाली आणि शिवजयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करता येते हेही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। सूर्यनमस्कार घालत असताना 1,04,444 सूर्यनमस्कार 400 विद्यार्थ्यांनी घातले, 40 मिनिटांमध्ये घातले आणि खऱ्या अर्थानं खरं तर योगाचा अभ्यास करणारं विद्यालय म्हणून या विद्यालयाला शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येते। आज योगा दिन आहे। 10वा योगा दिन साजरा करत असताना आम्हाला या गुरुकुलाला अत्यंत आनंद होतो आहे। या योगा दिनाचं औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी योगासनं केली, सूर्यनमस्कार घातले आणि खरोखरच जो विद्यार्थी आयुष्यभर
एक 25 सूर्यनमस्कार जर स्वतः घरी घालेल तर त्याच्या आरोग्याला काडी मात्र धक्का लागणार नाही याची मला खात्री वाटते. आणि म्हणून ह्या देशाचं आरोग्य म्हणजे या नव्या पिढीचं आरोग्य, आणि म्हणून या नव्या पिढीच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करीत आहोत. गुरुकुल संकुल वेगवेगळ्या उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असताना दिसतंय. आम्ही शिवजयंतीबरोबरच खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतो आहे. विविध नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरं तर शिवचरित्र वाचनाचा उपक्रमसुद्धा आम्हाला गेल्या वर्षी घेता आला. आणि नवीन या शिवजयंती उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यापर्यंत चरित्र समजून सांगायचा प्रयत्न केला. 7 दिवसाचं पारायण झालं आणि हाही उपक्रम खरं तर एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदला गेला. आणि शाळेच्या खऱ्या अर्थानं खरं तर यशस्वीतेमध्ये आणखीनच भर पडलेली दिसून येते. आज विविध उपक्रम घेत असताना विद्यार्थ्यांना खरं तर पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्याधिष्ठित ज्ञान देण्याचा, व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न हे संकुल करताना दिसतं आहे. आणि मग यासाठी माझा सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थीसुद्धा मनापासून जीव ओतून काम करताना दिसत आहेत. विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे आमचं ध्येय आहे. आणि विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व म्हणजे देशाची खऱ्या अर्थानं संपत्ती वाढवण्याचं काम, देशाची समृद्धी वाढवण्याचं काम या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून निश्चितपणे आज योग दिनाचं औचित्य साधून या संपूर्ण भारतातील जनतेला मनापासून मी शुभेच्छा देतो. आज 190 राष्ट्रांनी जे काही योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या सर्व राष्ट्रांनासुद्धा भारताच्या माध्यमातून, देशाच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. तर एकंदरीत काय सांगाल की आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आदित्य, काय सांगाल एकंदरीत तुझा अनुभव काय? या गुरुकुलात येण्यापूर्वी मी ज्या शाळेत शिकत होतो तिथलं माझं शिक्षण कसं वसं चालू होतं. माझ्यामध्ये कला, नृत्य, गायन कितीतरी सद्गुण लपलेले होते, पण त्यासाठी हक्काचं असं एक व्यासपीठ मिळत नव्हतं. म्हणून मी या गुरुकुलात आलो. इथं आल्याला इथले नैसर्गिक वातावरण व पौष्टिक आहार पाहून मी इथेच प्रवेश निश्चित केला. दिलेली आणि पाहिलेली माहिती खरीच असेल का असा प्रश्न मला व माझ्या पालकांना पडत होता. पण मला असे वाटते आज मी इथे उभा आहे यावरून तुम्हाला याचे उत्तर नक्कीच समजले असेल. मला ना इतर शाळांपेक्षा हे गुरुकुल खूप आवडतं, कारण गुरुकुलमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नाही तर एक विद्यार्थी कसा घडावा यासाठी सदोदित प्रयत्न केले जातात. वाचना, लेखनाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये विद्यार्थी कसे सहभागी होतील यासाठी शिक्षकच नव्हे तर संस्थेचे संस्थापक माननीय प्राचार्य डॉक्टर DS घुगरे सर सुद्धा सदोदित प्रयत्न करत असतात. मला ना कधी कधी आश्चर्यच वाटतं की आपले घुगरे सर NCCच्या ड्रिलमध्ये मुलांना स्वतःहून ऑर्डर देतात. इतकेच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांसह वाद्यही वाजवले आहेत. किंबहुना त्यांची कृती मनाला भावून जाते. तर गुरुकुलचे विद्यार्थी अनुप आपल्यासोबत आहेत, जोशी आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल एकंदरीत नवीन विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं झालं, प्रवेश घ्यायचा झाला तर काय तू सांगू शकाल नवीन विद्यार्थ्यांना? सर, थोडक्यात सांगायचं म्हणजे ही शाळा एकदम उत्तम आहे. या शाळेत प्रत्येक मुलाचा प्रत्येक क्षेत्रात इथं भरपूर चांगले डेव्हलपमेंट होते. आता तुम्ही जर एक्झाम्पल म्हणून घेतलं तर आमचा एक विद्यार्थी शुभम यादव हा आज इस्रोमध्ये ज्युनियर सायंटिस्ट या पदवीवर कामाला आहे. आणि इस्रोसारख्या विश्वविख्यात संस्थेसाठी तो ज्युनियर सायंटिस्ट म्हणून काम करतो. आणि इथं आमच्या वक्तृत्व स्पर्धेत जसे की पृथ्वीराज एकले हे आज एक दिवसीय मुख्यमंत्री म्हणून सहभागी झालेले होते. तसंच म्हणलं तर वक्तृत्वात मी पण आहे. आणि आज CET, JEE, NEET असल्याच्या परीक्षात आम्ही भरपूर उज्ज्वल यश प्राप्त करत आहे. आज बघितलं तर यश कांबळे आज त्याचं NDA निवड म्हणून झालेली आहे. तर थोडक्यात म्हणलं तर इथं तुम्हाला जर या शाळेत ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा पोरगा घडवायचा असेल तर तुम्ही या शाळेत नक्कीच ॲडमिशन घ्या. मी तुम्हाला खात्री देतो तो पोरगा जसा होता त्याच्यापेक्षा आणखीन चांगला आणि त्याच्यात आणखीन गुण येतील.